प्रत्येक ऑइलमध्ये वेगवेगळे न्यूट्रन्स असतात, पण प्रत्येक ऑइलमध्ये फॅट पण असतं. तर म्हणून त्या गोष्टीची आपल्याला दक्षता घ्यायची आहे की आपण ऑइल यूज करत आहे, पण किती प्रमाणामध्ये यूज करायचं. आणि जर तुम्ही ऑइल चेंज करत राहाल, प्रत्येक वेळेला आळेपाळेनी ऑइल आपल्याला चेंज करायचंय, जसं एक आठवडा सनफ्लॉवर ऑइल आहे, सोयाबीन ऑइल आहे, ग्राउंडनट ऑइल आहे, असे वेगवेगळे ऑइल्स आहेत. मग आपलं तिळाचं तेल आहे, हे पण तुम्ही ग्राउंडनट ऑइल आहे, तर ह्या सगळे ऑइल्स तुम्ही यूज करू शकता आळेपाळेने. आता किती ऑइल तुम्ही कन्झ्युम करायला पाहिजे, तसं पाहिलं तर प्रत्येक जणाने, प्रत्येक इंडिव्हिज्युअली आपण जर हे केलं तर ऑइल जे आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला 20 ग्रॅम ऑइल पर डे यूज करायला पाहिजे. आता 20 ग्रॅम म्हणजे 3 ते 4 टेबलस्पून आहेत, तर ते आपण तेवढं यूज करायला पाहिजे, तेवढं गेलं पाहिजे. आता हे जे ट्रान्स फॅट आहे, ट्रान्स फॅट म्हणजे काय असतं? ट्रान्स फॅट मध्ये कुठलंही ऑइल वारंवार आपण त्याला तळत आहे, म्हणजे गरम करत आहे, वारंवार त्याला गरम करत आहे, तेव्हा त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स तयार होतात. आणि हे जे ट्रान्स फॅटी ऍसिड्स हे खूप ग्रीसी असतात आणि हे आपले जे ब्लड वेसल्स आहेत त्याला जाऊन ते सेटल होतात, तिथे मग ब्लॉकेजेस तयार होतात. अदरवाईज बाकीचे जे तेल आहेत ते तुम्हाला चांगला न्यूट्रिएंट्स देणार आहे. फक्त आपल्याला स्मार्ट इटिंग करायची आहे, त्याच्यामध्ये स्मार्ट कुकिंग करायची आहे, रादर स्मार्ट कुकिंग प्लस स्मार्ट इटिंग.